नमस्कार. हांव शैलेश गांवस, सोशल वर्कर एडवोकेट. आयज या पत्रकार परिषदेक हांव तुमी हांगा आशिल्ल्या सगळ्या पत्रकारांचे स्वागत करता आणि आयचो विषय म्हजो मांडटा. आयचो विषय म्हणजे हो एक विषय न्हू, 2-3 विषय आसा. एका विशयाक लागूनच हे सगळे विषय आसा. आयज सोशल मिडियाचेर आमी कितके तरी स्टेटमेंट्स पळयता, कितके तरी व्हिडिओ पळयता आणि आयज एक अशें कन्फ्युजन म्हाज्या मुखार आयिल्लें आसा आणि ह्या एका कन्फ्युजना खातीर कितकीशी कन्फ्युजनां ही निर्माण जालेली आसा. कन्फ्युजन म्हणजे कितें? जे आसाकाव घर मोडलां, जे आसाकाव घराची जी वणट जी भिंत आसा ती मोडल्या, ती क्रिस पिंटोची मोडल्या काय अगरवाडेकराची मोडल्या? हो एक व्हडलो कन्फ्युजन पार्ट आयज सोशल मिडियाचेर होय बी चलता. आयज म्हाका कळना कोणाचें घर मोडलां, कोणे मोडलां, कित्या खातीर मोडलां, सेटलमेंट जाला, सस्पेन्शन जाल्या, ट्रान्सफरी जाता. ओव्हरऑल हांव सरकाराक विचारता हो इश्यू कितें? कांयच कळना. आयज 17 भाशेचे लोक 17 भाशेन स्टेटमेंट दिता. 17 चॅनलां 17 भाशेन न्यूज दाखयतात. त्यातूंतलो एक न्यूज आयज असो हांव पळयता, एक आरटीआय एक्टिविस्ट सरळ उलयता की जी भिंत मोडल्या ती तो पिंटो जो ओनर आसा तेजी. तर पिंटोन ते घर शर्माक विकला अशें दुसरी मिडिया सांगता. तर शर्मान पिंटोची भिंत जर मोडली तर ती इलिगल कशी? ती आयज हांव सरकाराक आनी तुमकां सगळ्यांक प्रश्न विचारता. त्याच बरोबर जर ती अगरवाडेकराची भिंतूच न्हू तर ती पुलीस स्टेशनार गेल्ली कित्याक? जर ते तेजे घरूच न्हू हे हांगाय बी सिद्ध जाता, जसो एक आमचो एक्टिविस्ट उलयता आरटीआय, तर ते घर तिजे न्हू तर पुलीस कंप्लेंट जाली कशी? जर ते तिजे घर न्हू तर इतके पुलिसांच्या आंगार हे बाण येयले कशे? आयज आमचो जो सिस्टम आसा हो कंप्लीट कॉलेप्स जालेलो आसा. काय हे दोळे बंद करून कामां करता हे कळना. सो म्हाजे हात जोडून सगळ्या गोंयच्या लोकांकडे मागणी आसा, बेश्टेच आमचे काही पुलीस अधिकारी आसा त्यांचे नाव खराब करचे न्हू. कारण हांगा सिद्ध जालेलें आसा की जे भिंत मोडल्या ती कोण तरी ओनर आसलेली तेजी अगरवाडेकराची न्हू खंय. तर माझो हो एकूच प्रश्न आयज सगळ्या सोशल मिडियाचेर हांव सगळ्या लोकांक विचारता. रायट कोण आणि रॉंग कोण? प्रेसाक फुडें काडून, लोकांक फुडें काडून आपलो फायदो केलो कोणी आणि कांयच नासतना बलीचो बकरो जालो कोण? हे लोकांनी समजून घेवपाची गरज आसा. आणि हात जोडून हांव सीएमाक रिक्वेस्ट करता, बेश्टेच खुबश्यो न्यूज येता, बेश्टेच आमच्या बऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांक ट्रान्सफर बी करपाच्यो धमक्यो दिवंक जायना. आणि जर सुडोन इन्क्वायरी सारखी जायना आणि जर इन्क्वायरी जर जाता तर सगळ्यांचीच इन्क्वायरी जावपाक जाय. कारण खुबशे चॅनलाचेर खुबश्या अधिकाऱ्यांची नावां येता. 1-2-3 जणांचेरूच न्हू तर सगळ्यांचेर जावची, नाजाल्यार कोणाचेरूच न्हू. आणि दुसरी गजाल, पहिल्यान पयली हेजी इन्क्वायरी जावची जी भिंत मोडल्या ती त्या अगरवाडेकराची काय त्या पिंटोची ती. सीएमान म्हटलं की आपण इन्क्वायरी करतो न्हू, सारखी इन्क्वायरी पुरेपूर इन्क्वायरी करतो, तेका हे दिवचो ना अशें म्हणटा. इन्क्वायरी खंय आसा? म्हाका फक्त हांगा ट्रान्सफर करपाच्यो धमक्यो दिसती पडटा. हांव आतां हो प्रश्न येता न्ही, आमचो एक आरटीआय एक्टिविस्ट म्हणटा जी भिंत मोडल्या ती खंय तो पिंटो म्हणून कोण ओनर आसा तेजी अगरवाडेकराची न्हू. समजता माझो प्रश्न? तर सीएम इन्क्वायरी कोणाचेर करतलो? माझो प्रश्न असा, सीएम इन्क्वायरी कोणाचेर करतलो? जर पूजा शर्मान ते घर घेतलां पिंटो कडल्यान तर अगरवाडेकराचो रोल कितें हेतून? आणि हे जे बाकीचे जे बॉडीज जे आता कंप्लेंट्स करता ते कोणाच्या अगेन्स्ट करता? ओव्हरऑल गोंयांत चल्लां कितें? इज दिस सम काइंड ऑफ जोक? इज दिस सम काइंड ऑफ ड्रामा इज गोइंग ऑन? कोणाकडे काम धंदे ना म्हणून तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांक ट्रान्सफर करा, सस्पेंड करा म्हणून मागता.
जाल्यार जे प्रशासन PIN जे तेंच्यांनी सांगलां की भितर DGP इनवॉल्ड आसा, DYSP इनवॉल्ड आसा, जाल्यार ते कितें तो फटींग सांगता अशें जालें तुमकां दिसना? हांव परत तुका एक प्रश्न करता, जो बी रिपोर्ट जाता पळय तेजी परत एकदा इन्क्वायरी जावची, परत तेजी इंडिपेंडंट, जशें आमच्या हेणी म्हटल्यार हायकोर्ट रिटायर जजा कडल्यान एक इन्क्वायरी बसोवपाची आनी खऱ्यांनीच आयज तेजी इन्क्वायरी बसोवपाची गरज आसा. म्हणल्यार तुमी DGP इन्क्वायरीन बसोवपाची गरज आसा जाल्यार? ना सपोज इन्व्हॉल्वमेंटाक आसा तर हांव कसो ते कबूल करपाक तयार ना. एक असो बी भितर एक हे आयलो की डीजीन धमकी दिली म्हणून. आयज पासून हांवें इतको सॉफ्ट मनीस कोणूच पळयलेलो ना उलोवपाक, आनी धमकी आय कांट इवन बिलीव दीस. हांव हे कबूल करपाक तयार ना. सो हांव परत एकदा तुज्या कडेन उलयतलो. हे जालो सेकंड पार्ट. म्हाजो पयलो पार्टाचो उत्तर दिवचें. भिंत कोणाची मोडल्या, पिंटोची मोडल्या की अगरवाडीकराची मोडल्या, तेज्या उपरांत ह्यो बाकीच्यो गजाली येतल्यो. तुम्ही म्हणले की सपोज कोणाचे जर इन्व्हॉल्वमेंट आहा वो सपोज वर्ड इन्क्वायरी करिनासतना कसो प्रूव्ह जातलो? त्या खातीर इन्क्वायरी जावपाक जाय न्ही. इन्क्वायरी जाली बी डीपीचेर सुद्धा इन्क्वायरी जावपाक सगळ्यांचेर जावपाक जाय. हांव कोणाक ना म्हणना, पूण तो पर्यंत कोणाक ट्रान्सफर बी करपाच्यो धमकी दिवपाच्यो ना. तो पर्यंत तेज्या पयलींच लोकांनी जर तेजी इन्व्हॉल्वमेंट नासतना जर तेजेर आरोप येता तर तेका पयलींच आरोपी म्हणपाचो ना. म्हाजें उलोवपाचें तात्पर्य कितें आसा? प्रूव्ह कांयच जावंक ना. आयज हो जर आमी विशय पळयलो तर तो केसूच न्हू. बरें, तुम्ही आता म्हणटा दोन तरेची, एक तर कोणाची भिंत मोडली, पिंटोची मोडली काय? हांव उलयना. आयज एक एक्टिव्हिस्टूच उलयता आनी हे आमच्या मिडियाचेर दिश्टी पडटा. बरोबर. तुमचो प्रश्न आहा भिंत कोणाची मोडली? हय. अगरवाडीकराची मोडली काय पिंटोची मोडली? पूण जे तरेन ती मोडल्या ती इलिगली इलिगल मोडल्या. आय कंडेम. इट इज इलिगल आणि जेणी मोडल्या ही शुड बी पनिश्ड बिकॉज ही हॅव नॉट टेकन प्रॉपर स्टेप. इफ इट इज अ डेमोलिशन ऑल्सो त्यांनी कोर्टाचो किंवा आमचो कायदो फॉलो केलेलो ना. हेज्या खातीर ताका पनिशमेंट दिवपाकूच जाय. पण म्हाजो प्रश्न कितें आसा, इतको जो बोवाळ जालो तो पिंटोन केलो का अगरवाडेकरान केलो? सो ओव्हरऑल जो कल्पिट आसा तो वगीच आसा. ज्यांच्यांनी काय करूंक ना ते आयज शिक्षा भोगता अशें दिसना तुका? आयज तेजेर कोण कित्याक उलयना? आयज कितके तरी म्हणटात की तेंच्यांनी पयशे घेतले म्हणून. आय डोंट नो द रियलिटी. आयज पयशे घेतले जाल्यार कोणाची भिंती मोडली म्हणून पयशे घेतले हो एक प्रश्न येलो काय ना. तर आयज कल्पिट्स आसा ते सुशेगाद भोंवता आणि धमक्यो जेंका काय केला काय ना दॅट इज अ सेकंडरी तेंका येता. सो हांव हेज्या विरुद्ध उलयता. आता पळय प्रश्न कसो आसा, जे पुलीस ऑफिशियलाची नांवां जी आयली ही ना लोकांनी घेतल्या, ना सोशल एक्टिव्हिस्टांनी घेतल्या, ना कोणे घेतल्या. ही तेंच्या डिपार्टमेंटांच्या नांवां येयल्या. आता हेका कोणूच जस्टिफाय करूंक शकना की तेंची नांवां आसा काय ना, काय तेणे केलां काय ना. हे इन्क्वायरी नंतरूच प्रूव्ह जातलें. आयज हांवें थोड्या लोकांनी पळयलें की ते म्हणटा कितें ते इंटर डिपार्टमेंट जे एसपीज बी कोण इन्क्वायरी करता तेंचेर खंय विश्वास ना, सीबीआय कडेन दिवची. तर हांव त्या लोकांक सांगूंक सोदता सीबीआय सुद्धा जी चलयता पळय ते IPS कॅडरचे ऑफिसर चलयतात. सो तेंचे तेच आसा. तेज्याच खातीर हांव म्हणटा जर एसपी क्रायम जर आपलो जर रिपोर्ट दिता तर तो कित्याक मानून घेवपाक कोण तयार ना? हो प्रश्न दुसरो येयलो ना. तो कित्याक मानून घेवपाक तयार ना? आयज एसपी क्रायमाक हांव एक परत सांगता, वाय डोंट यू इन्क्वायर इन प्रॉपर मॅनर? ती भिंत कोणाची? जर ती भिंत पिंटोची आसा तर ते अगरवाडेकरांचेर एक्शन जावपाक जाय. प्रश्न हांगा कायदेशीर भिंत कोणाची आसा ती ना. प्रश्न हांगा कायदेशीर जर सगळ्यो घडामोडी घडल्या आनी यू टर्न जो जाला तेजे नंतर आनी सगळ्यांची नांवां जी आयल्या ही इलिगलिटीचेर आयल्या. कोणाची मोडल्या कितें आनी कोणाची मोडल्या, कोणाची जी मोडल्या ती कायदेशीर आसतली. आयदर दिस पार्टी ऑर आयदर दॅट पार्टी. बरोबर. अगेन आय विल कम ऑन माय वर्ड. भिंत मोडल्या पळय, भिंत जी मोडल्या ही खऱ्यांनीच इलिगल मोडल्या आणि ज्यांच्यांनी मोडल्या तेंका ही शिक्षा जावंक जाय. दॅट इश्यू आसाय. हय तेंका जावंक जाय. आतां उलयता जे तुमची हितूंच्यान कळटा की पुलीस ऑफिशियलांची नांवां आयल्या, खंय तरी तेंचेर आरोप जावचे न्ही अशें म्हणून तुमचो एक मुद्दो. पुलीस ऑफिशियलांची न्हू, एकट्याच ऑफिसराचें नांव येता. एकट्याच. आणि बाकीचे लोक म्हणटा अजुनूय लोक आसा तर तेंची नांवां कित्याक येना? हो दुसरो प्रश्न. सपोज जो येता आतां इन्क्वायरी जाल्या शिवाय हे सपोजाचे मग ती इन्क्वायरी कंडक्ट जावची न्हू. ती इन्क्वायरी कंडक्ट जावची. जर एसपीन इन्क्वायरी केलेली आसा तर तो रिपोर्ट कित्याक एक्सेप्ट जालो ना?
जर एसपीन केले न्हू हेजी इन्क्वायरी तर ही रिपोर्ट तेजो कित्याक एक्सेप्ट जालो ना म्हजो प्रश्न तो आसा तर हेका लागूनच हे सगळे प्रश्न येता बाबलबाब हांव कांय कोणाच्या फेवरान उलयना जे कायद्यान बसता ते उलयता जे हे लोक उलयल्या तेजेरूच माझे हे प्रश्न आसा जे हे लोक सांगता ज्यांच्यानी स्टडी करून जे उलयल्या तेजेर हे सगळे प्रश्न येता इफ क्रायम एसपीचो जर रिपोर्ट जर कोण मानपाक तयार ना आयपीएस कॅडर तर तो सीबीआय आसा तो बी आयपीएस कॅडर तेजो कसो मानपाचो तर सो माझो एक म्हणणं असा हो रिपोर्ट कन्सिडर करचो हेची परत इन्क्वायरी जावची तोपर्यंत डीजीपीची ट्रान्सफर गोंयच्यान जावपाक जायना आयज जर तुमकां जर व्यवस्था दवरपाची आसा तर अशें जर तुमी ऑफिसरांक धमकी दिवपाक लागले तर हेच्या उपरांत गोंयान आयजी डीजी म्हणून कोण येवपाकूच सोदचो ना ओके सबमिटेड रिपोर्टान कितें सुद्दां हा कितें मातशें उजवाड घालताले तेजेर सबमिटेड रिपोर्टान अजून पळोवपाक जाय न्हू हांव तेच म्हणटा एसपी क्रायमान तेजी इन्क्वायरी केलेली आसा सगळी रिपोर्ट्स तो उलयलेलो आसा यू टेक इट आरटीआय घालून चेक कर न्ही तुका कळटले रिपोर्ट कितें तो आनी तो रिपोर्ट नासतनाच लोक उलयता आयज बरे बरे आमचे जे बाकीचे एडवोकेट कम खंयचे पार्टीचे जे अध्यक्ष बी आसा ते उलयतात की हेतून अजून ऑफिसर आसा तेंची नांवां कित्याक भायर सरना वाय ओनली वन ऑफिसर इज टार्गेटेड हो माझो प्रश्न असा तो बी जो ऑफिसर जेणी केन्ना वयल्या आवाजान सूर काढूंक ना आय कम्प्लिटली डिनाय दिस आय एम नॉट एक्सपेक्टिंग वॉट एव्हर चार्जेस हॅज बीन अलाइज्ड ऑन डीजी माझो पहिलो प्रश्न असा भिंत कोणाची तर हो मॅटर आसा काय ना हे क्लिअर जातले आणि जर मॅटर आसा तर त्यांना अजून खूपशे प्रश्न फुडल्या हेतून हांव उलयतलो प्रेसान अजून हांवें कोणाक सोडूंक ना पीआय म्हणटा की वयल्या ऑफिसरान ताका डायरेक्शन दिला म्हणून ते जाला म्हणून एकटोच ऑफिसर ताका दिला म्हणून सगळे जाला मग ते इन्क्वायरीन येवपाक जाय न्हू इन्क्वायरी एसपी काय सरळ उलयता आपूण इन्क्वायरी केला तेतून कांयच लिगल काय प्रूव्ह जालेले ना म्हणून आणि तुम्ही जे म्हणता पळय एसपी क्रायम हांव माझे काय उलयना अमरबाब जे माझ्या पर्यंत जे इंटरव्यूज येता जे त्यांचे स्टेटमेंट्स येता तेच्या आधाराचेर उलयता चीफ सेक्रेटरी कडे हे आसा इन्क्वायरी करपाचे जाल्यार एसपी कित्याक येयलो आनी प्रेस ब्रिफींग दिली तेणी ताका दिवपाची गरज आशिल्ली ना न्हू म्हाका एक सांग चीफ सेक्रेटरी स्वता आपूण इन्क्वायरी करता ही हय स्वता करता मागीर तेणी कित्याक तेजेर ऑब्जेक्शन हाडलें ना तेणी कित्याक तेजेर ऑब्जेक्शन हाडलें ना सो एसपी हॅज बीन अपॉइंटेड टू मेक दॅन इन्व्हेस्टिगेशन इज अ आयपीएस कॅडर ऑफिसर डोंट अंडर एस्टिमेट देम दे आर प्रॉपर ऑफिसर्स आय रियली रिस्पेक्ट दॅट राहुल गुप्ता he is doing his investigation in right manner. There are some other culprits ज्यांची नावाय भायर येवपाक जाय. I am not favoring anyone, but my subject is what? Without proving any offences, no officer should be transferred from Goa. This is my question to government of Goa. अजून इन्क्वायरी चालू आसा न्ही अजून इन्क्वायरी चालू आसा I don't believe that DG is guilty. खंयच्या मॅनरान कितें खंयच्या मॅनरान माझो व्ह्यू आसा न्ही हांवें म्हाजो व्ह्यू मांडलो न्ही हांव बॅनर आनी पॅनर कित्याक उडयतलो तुज्या कडेन म्हाजो व्ह्यू आसा न्ही म्हाका दिसता हांव उलयलो आनी हांव म्हाका दिसता म्हणून उलोवंक ना जे बाकीचे स्टेटमेंट येता तेच्या आधाराचेर उलयलो आयज आनी एक नवो ट्विस्ट येयलो तेजेरूय म्हाका आन्सर दी मरे भिंत कोणाची आयज एकटो मनीस म्हणटा ती भिंत ते अगरवाडेकराची न्हूच म्हणून तर घर कोणाचें केस कोणाचेर गेली बुलडोजर कोणी येलो वॉट दिस कितें हें अमरबाब हे खंय तरी आमचो म्हाजो एक हें आसा आमची गोंयची जी कायदो व्यवस्था आसा पळय हो हांगा धोक्यान पडपाचो चान्सीस आसा आनी अशें जर केलें तर कोणूच ऑफिसर हांगा गोंयान येवचे ना सो सीएमान परत एकदा विचार करचो चीफ सेक्रेटरीन परत एकदा इन्क्वायरी करची आणि जर खऱ्यांनीच जर कोण दोषी असा तर ताका शिक्षा दिवची बेश्टीत कोणाचोच स्टेटमेंट आयकोन कसले डिसिजन घेवचो न्हू हो माझो हांगा तुमच्या माध्यमातून हांव सीएमाक रिक्वेस्ट करता आता तुम्ही म्हणले की बीन कोणाची पूण हाऊस टॅक्स वॉटर बील जायते बील अगरवाडीचे नावार आसा हाचे कितें म्हणणें पंचायत शुड बी ब्लेम फॉर दॅट पंचायत पेपर चेक करनासतना टॅक्स घेता हो माझा दुसरा प्रश्न नाव पंचायत इज ऑल्सो कमिंग अप विथ सो मेनी कंप्लेंट्स अँड ऑल व्हॉट अबाउट थिंग्स आयज तर ती भिंत तेजी न्हू तर पंचायत तेज्या कडल्यान टॅक्स कोणाचो घेतालो हो बी माझो प्रश्न आसा सो खंय ना खंय आता पंचायतीकूय सस्पेंड करया ओके लेट सीएम टेक एक्शन अगेन पंचायत ऑल्सो वाय ओनली वन ऑफिसर लेट ऑल द कर्पिट शुड बी बिहाइंड द बार्स
ऑल कोणाकूच सोडपाची गरज ना. दिस इज हियर म्हाका एक कळटा फक्त एकट्या ऑफिसराक टार्गेट केल्लो वयता, बाकी कोणाचीच नांवां कित्याक येयना. जर इन्क्वायरी जाता सगळ्यांची जावची आनी जो पर्यंत इन्क्वायरी सोंपना तो पर्यंत कोणाचीच गोंयच्यान ट्रान्सफर जावंक जायना, नाजाल्यार प्रशासना वयल्यान सगळ्या लोकांचो विश्वास वयतलो. सर विविध चॅनलाचे विविध एनजीओचे कोण आसा किंवा तेंच्यो विविध स्टेटमेंट येता, तर त्या स्टेटमेंटाक तुमचें कितें हें आसा? पळय कितें आसा, सगळे लोक बाबा आपणाक जाय जाय तो स्टेटमेंट दिता, पण माझी परत एकदा लोकांकडे विनंती आसा, हांव रिक्वेस्ट करता, बेस्टेड स्टेटमेंट दिवं नाकात, परत एकदा प्रॉपर स्टडी करात. आयज नव्यो नव्यो ज्यो गोष्टी भायर सरता हेज्या वयल्यान कळटा की बेश्टेच आमी सोशल मिडियाचेर कोणाकूय ट्रोल करतात, खंयच्याय बऱ्या ऑफिसराची इमेज खराब करतात, पण ते जावंक जायना. जर खऱ्यांनीच जर इन्व्हॉल्वमेंट आसा आनी खऱ्यांनीच जर कितें वायट कृत्य केलेलें आसा तर त्यांच्या सपोर्टान हांव ना. पण माझी परत एकदा इन्क्वायरी आसा, जो पर्यंत इन्क्वायरी जावन प्रूव्ह जायना त्याच्या पयलींच कोणीच कोणाक ट्रान्सफर किंवा कोणाक गिल्टी धरोवपाचो न्हू. तो मागीर स्टेटमेंट कोणीय दिल्लो आसूं न्ही. ओके, देव बरें. थँक्यू.